वेलकम एव्हरीवन. आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ शिकणार आहोत. वी यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन दॅट हॅपन इन द पास्ट. ॲक्शन कम्प्लीटेड. एक्झॅक्ट टाईम इज नॉट इम्पॉर्टंट. आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, मी XYZ कंपनीत काम केले आहे. मी सॉफ्टवेअरचा कोर्स केला आहे. अशा प्रकारे वी ऑल्सो यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन कम्प्लीटेड रिसेंटली. मी मूवी बघितला, तो ऑफिसला गेला असे. याचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. जर सब्जेक्ट आय वी यू दे असेल तर हॅव यूज करायचं. जर सब्जेक्ट ही सी इट नेम असेल तर हॅज यूज करायचं. निगेटिव्ह फॉर्मचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. मी आंबा खाल्ला नाही. आय हॅव नॉट इटन अ मँगो. गीताने कपडे धुतले नाही. गीता हॅज नॉट वॉश्ड क्लोथ्स. आता इंट्रॉगेटिव्ह फॉर्म पाहूया. याचं स्ट्रक्चर आहे हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. सुरेश शाळेत गेला का? हॅज सुरेश गॉन टू स्कूल? यामध्येच WH क्वेश्चन पाहूया. WH क्वेश्चनचं उत्तर हे सविस्तर येतं. सुरेश शाळेत गेला का गेला आहे? व्हाय हॅज सुरेश गॉन टू स्कूल? तू कोठे गेला आहेस? व्हेअर हॅव यू गॉन? अशा प्रकारे. आता याची काही उदाहरण पाहूया. मी आंबा खाल्ला आहे. आय हॅव इटन अ मँगो. तिने अभ्यास केला आहे. सी हॅज स्टडीड. आम्ही चित्रपट पाहिला आहे. वी हॅव वॉच्ड द मूवी. राजू शाळेत गेला आहे. राजू हॅज गॉन टू स्कूल. त्यांनी घर विकले आहे. दे हॅव सोल्ड द हाऊस. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची ही काही उदाहरणे आहेत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर आठवणीत ठेवायला हवी आणि आपल्याला वर्बचे फॉर्म माहिती असायला हवेत. त्यामुळे आपल्याला याची सेंटेन्स बनवताना काही अडचण येणार नाही व इंग्रजी बोलायला आपल्याला मदत होईल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स तुम्हाला समजलाच असेल अशी मी आशा करतो. तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.